आजचा भाग ना खरंच खूप मस्त आहे. मस्त म्हणजे मस्त आहे. म्हणजे कशा पद्धतीने ना प्रेझेंटेशन देताना शर्वरीचा जो कॉन्फिडन्स होता ना, तो एक नंबर होता आणि त्यामुळेच ना आता जयलासुद्धा ही मोठी डील मिळालेली आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सुभाष कामावर जायला निघालेले असतात आणि त्यांच्या मागे ना त्यांच्या मुली आता काय हवं नको ते सगळं काही देत असतात आणि त्याच वेळेला सुभाष यांना कळत नसतं की आज मुलींना झालंय काय नेमकं. म्हणजे कधी मुली अशा हातातमध्ये सगळं सामान आणून देत नाही आणि आज चक्क सगळ्याच जणी मला हातात सगळं काही सामान वगैरे आणून देत आहेत. मुलींना झालंय काय. तेवढ्यातच शरू येते आणि शरूने समोर ना आता फूल ठेवलेलं असतं, म्हणजे बुके ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते की बाबा खास तुमच्यासाठी. मग आता बाबा तर पाहत राहतात आणि हॅपी फादर्स डे बोलून ते आता चौघीही जणी बाबांना शुभेच्छा देतात. त्यामुळे बाबा जे आहे ते आता खूप जास्त खुश असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे शर्वरी आपल्या बाबांना सांगत असते की बाबा आज म्हणजे आपण म्हणतो नाही का आपल्या जीवनामध्ये आई जितकी महत्त्वाची आहे तितकेच बाबासुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर आपल्या आयुष्यात बाबा नसतील ना तर आपण काहीच नाही आहोत. या भाषेतच आता शरू बोलत असते. म्हणजे बाबांचं महत्त्व देखील आपल्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं आहे हे देखील तिने आता सांगितलेलं असतं आणि चौघींनी मिळून आता मात्र घट्ट अशी मिठी मारलेली असते सुभाष यांना. तेव्हा सुभाषही म्हणतात मी खूप जास्त लकी आहे की मला इतक्या सुंदर अशा गोड गोड मुली मला आहेत आणि त्यामुळेच मी खूप जास्त खुश आहे. आणि मग त्या चौघींनाही आता सुभाष जवळ घेतात आणि आजचा दिवस जो आहे तो खऱ्या अर्थाने त्यांचा साजरा होत असतो. त्यामध्ये उभे असतात तर चारही बाजूने मुलींना त्यांच्या भोवती नाचत असतात, डान्स करत असतात. सुभाषना हे सगळं ना खूपच आवडतं. म्हणजे सुभाष यांनी कधीच विचार केला नव्हता की मुली अशा पद्धतीने सुद्धा आता हा सण साजरा करतील, म्हणजेच हा दिवस जो आहे तो साजरा करतील. त्यामुळे ते खुश असतात. आता इथे प्रेझेंटेशन द्यायला म्हणून शरू कामावर लवकर आलेली असते आणि आता तिला टेन्शन असतं की कसं सगळं मॅनेज करायचं, कारण शेवटी जे आहे ते तिच्यासमोर आव्हान होतं ना आणि ते आव्हान तिला पेलायचं होतं. मग त्यातच ती म्हणत असते की आता कधीही त्या अहिल्यादेवी येतील. खरं तर अहिल्यादेवी येणार असतात आणि त्यांच्यासमोर ना आता द्यायचं असतं प्रेझेंटेशन आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त लगबग सुरू असते. सगळं काही व्यवस्थित सुरू असतं. तेच आता इकडे सांगितलं जातं की त्या अहिल्यादेवी आलेल्या आहेत. त्यामुळे आता अजूनच शरू जी आहे ना ती मात्र टेन्शनमध्ये येते. काय करावं काहीच कळत नसतं. एकदमच टेन्शन असतं. ती इकडे तिकडे बघत असते आणि तेव्हाच ना तिथे एंट्री होते, ती म्हणजे अहिल्यादेवींची. अहिल्यादेवी जशी येतात ना तशा मात्र आता त्यांचं स्वागत केलं जातं. तेव्हा पहिल्यांदाच पुढे येऊन ना हे आता आपल्या कंपनीचं नाव, आपल्या कंपनीचं महत्त्व ह्या सगळ्याबाबत ना थोडं इंग्लिशमध्ये बोलतो आणि जेव्हा हे सगळं काही तो इंग्लिशमध्ये बोलतो ना तेव्हा मात्र विचार करत असते हा पण काय आता काय करू काय समजतच नाही आहे तिला. तर आता डोकं अगदीच ना बधीर झाल्यासारखं झालेलं असतं, कारण इकडे असणाऱ्या या जयने सुरुवात जी आहे ती इंग्लिशने केलेली असते आणि मग आता तो पुढे जाऊन तिलासुद्धा ते प्रेझेंटेशन द्यायला सांगतो. तिला पुढे बोलवतो आणि म्हणत असतो की चला मॅडम तुमच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करा. ते शरू येते आणि शरू म्हणत असते की माफ करा पण मी इंग्लिशमध्ये न बोलता जर मराठीमध्ये प्रेझेंटेशन दिलं तर चालणार आहे का, असंही तिने आता विचारलेलं असतं. जसं ती आता असं विचारते ना तेव्हा मात्र आता म्हटलं जातं की म्हणजे ती म्हणते की मला येतं इंग्लिश, पण मला असं वाटतंय जर मी ते इंग्लिश जे न बोलता जर मी मराठीत भाषण दिलं तर चालणार आहे का, असंही आता म्हटलं जातं. कारण मराठी जी भाषा आहे ना ती आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेत आपण कितीही काही कसंही बोलू शकतो आणि सो म्हणून मला असं वाटलं की जर मी असं केलं तर चालणार आहे का. सो आता तिला परवानगी दिली जाते आणि मग आता तिचं सुरू होतं ते म्हणजे मराठीमध्ये बोलणं. आणि जेव्हा ती आता मराठीमध्ये बोलायला सुरुवात पहिल्यांदा तिच्या ब्रँडचं नाव सांगते आणि तिचा ब्रँड असतो त्या म्हणजे अमृतधारा. अमृतधारा ही खरं तर एक स्त्रियांसाठी घेण्यात येणारी पावडर असते आणि त्या पावडरचं महत्त्व आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं याबद्दल थोडंफार का होईना ती आता सांगायला सुरुवात करते. आणि त्यामध्ये आता ती म्हणत असते की बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्यासमोर जे आहेत ना कित्येक स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांना लहानपणापासून ते अगदी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत सगळ्या गोष्टीतना सफर करावं लागत असतं. जसं की स्त्रियांची पहिल्यांदा पाळी येते तेव्हा
तेव्हा पहिल्यांदा जेव्हा बाई येते तेव्हासुद्धा स्त्रियांमध्ये शरीरामध्ये बरेच बदल होत असतात. त्यानंतर बाई प्रेग्नेंट राहिल्यावर तिला आनंद होतो. त्यानंतर तिची जेव्हा प्रेग्नेन्सी होते म्हणजे बाळ होतं, डिलिव्हरी होते, त्यानंतर त्या बाईला जो काही त्रास होतो, तिचं शरीर जे आहे ते थोडंफार का होईना निकामी होतं. कारण का बऱ्याच अडचणीतनं ती आता बाहेर आलेली असते. तिने ना खूप मोठं असं चॅलेंज करून जीवाशी झुंजून ती पुढे येते. आणि तेवढ्यातच ना इकडे हे सगळं चालू असताना तेजस्विनी आलेली असते. तेजस्विनी जेव्हा येते तेव्हा तिला विचारलं जातं, काय मॅडम आज कसं काय येणं केलं? तेव्हाच ती म्हणत असते की हे काही सहज म्हणून आले का, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मग काही नाही, इथे मीटिंग सुरू आहेत ना म्हणूनच विचारलं मी तुम्हाला, जस्ट असं ती म्हणू लागते. आणि तेव्हाच ना मग काय सगळं ओके ना? हो, इथेच कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग सुरू आहे. इकडे आता भाषण सुरू असतं, म्हणजेच प्रेझेंटेशन देणं सुरू असतं शरूचं. त्यात शरू आता म्हणत असते की बाईची जेव्हा पायी जात असते तेव्हासुद्धा बाईच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल घडत असतात. आणि त्यामध्ये ना बऱ्याच बायका ज्या आहेत ना त्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. कारण का असं असतं बायकांचं की जेवढा त्रास होतो तो सगळा सहन करतात. आणि घरातले जे पुरुष मंडळी असतात ते म्हणतात की तुमचं ते आपलं रोजचंच असतं, बाई करते काय, असा प्रश्न प्रत्येक पुरुषांचा असतो. पण त्या पुरुषांना माहिती नसतं की बाईच्या शरीरात तिच्या किती हालचाली होत असतात, किती तिच्याबद्दल होत असतात शरीरात, हे कोणालाच कळत नसतात. ते फक्त स्त्रियांना कळत असतात. आणि त्याचसाठी आम्ही स्त्रियांसाठी हे अमृतधारा आणलं आहे. अमृतधाराचे प्रोडक्ट आहे ते आपल्या आयुर्वेदिक ह्याच्यानेच बनलेलं आहे. अश्वगंधा असू दे, त्याचबरोबर हळद आणि बरेच काही असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्याच्यातून ही जी पावडर आहे अमृतधारा ही बनवली आहे. आणि जेव्हा एखादी स्त्री अमृतधारा जेव्हा रात्री रोज सेवन करते ना, तेव्हा आम्ही असं म्हणू शकत नाही की ती पूर्णपणे फिट होईल, पण त्याच्यामध्ये बदल होत जातील तिच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र अहिल्यादेवी जी आहे तिला त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पटत असतात. त्यामुळे अहिल्यादेवी एकदम पॉझिटिव्ह वेने तिच्याकडे बघत असते आणि मग तिला म्हणत असते की खरंच खूप चांगलं आहे तू जे काही सांगतेस, पण त्याच्यावरनं मला एकच गोष्ट तुला विचारायची आहे, ती म्हणजे मला एक सांग की जर आपण अमृतधारा वापरलं तर अमृतधारा वापरल्यानंतर आपण काय शाश्वती देऊ शकतो की खरंच आपल्यामध्ये हे बदल होऊ शकतात. असं त्यावेळेला ती म्हणत असते की पूर्णपणे आपण डॉक्टर जसं सांगतात की हे औषध म्हणून घ्यायचं आहे असं नाही, ही अमृतधारा हे आपण आयुर्वेदिक म्हणून घेतो. कारण बघा प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत त्या घरात काही ना काही आयुर्वेदिक असतं. जसं की काल रात्रीच माझ्या आईने मला हळद घालून दूध दिलं होतं. आता काही बायकांच्या हाताला इजा होतात तेव्हा आपल्याकडे एक औषध असतं हळद, जे की आपण जखमेवर लावू शकतो. पण तरीसुद्धा काही बायका काय करतात की डॉक्टरांकडे जातात आणि औषधं खातात, पण घरात जे काही औषधी गुणधर्म आहेत ते अंमलात आणत नाही. त्यासाठी आपण खास अमृतधारा हे बनवलेलं आहे. आणि अमृतधाराचा जर वापर तुम्ही एकदा करून बघितलात ना तर नक्कीच तुमच्यामध्ये बरेच बदल घडतील. तुम्ही एकदा ट्राय करा, असं देखील आता या गोष्टी मांडून तिने सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अहिल्यादेवीला सुद्धा हे प्रेझेंटेशन पटतं आणि ती कौतुकच करत असते आणि म्हणत असते की खरंच खूप सुंदर असं प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि मलाही हे पटलेलं आहे. खरंच जय सर, मला तर असं वाटतं ना की अमृतधारा आताच घ्यावं आणि मी ना आमच्या काही इकडच्या लोकांना सुद्धा हे सजेस्ट करणार आहे. मुळात जर मला गरज लागली तर मी तुला नक्कीच सांगेन की माझ्यासोबत तू प्लीज तिथे चल. कारण काही जणांना ना या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एखाद्याला सांगणार तेव्हाच तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणूनच तू सुद्धा माझ्यासोबत तिथे असशील तर बरं होईल. तेच आता दुसरीकडे तेजस्विनी सुद्धा तिथे आलेली असते आणि तेजस्विनी कॉन्फरन्स रूममध्ये जेव्हा येते शरूला बघितलेलं असतं आणि शरूला बघितल्यानंतर तिला तर आता कळत नसतं की ही इथे कधी आली आहे. आणि तेव्हाच ती तिथे उभी राहून आता विचारत असते त्या माणसाला सुद्धा. तेव्हा अहिल्याना खरं तर शरूचं कौतुक करत असते आणि शरूने जे काही स्वीकारलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे खरंच खूप चांगलं वाटत असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये शरूचं कौतुक केलं जातं आणि जयलासुद्धा अभिमान वाटत असतो की शर्वरीने खरंच ना खूप उत्तम असं प्रेझेंटेशन दिलेलं होतं. सगळीजणं टाळ्या वाजवत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे जो माणूस असतो त्याने सांगितलेलं असतं तेजस्विनीला की आपल्याकडे या कामाला लागलेले आहेत आणि जय सरांनीच खरं तर या शर्वरी परब यांना इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यांना जॉबला दिलेलं आहे असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे आता तेजस्विनीला ह्या गोष्टी माहिती नसतात. तेजस्विनीला दारावर जय बघतो तेव्हा मात्र तो खूप जास्त विचारत पडतो की तो विचारतो सुद्धा आई तू इथे काय करतेस. आणि तेव्हाच तेव्हा ती म्हणते की काय झालं, मी आली तर काही चालणार नव्हतं का तुला. तेजस्विनी येऊन आधी अहिल्याला भेटते, अहिल्याशी हात मिळवणी करते. शर्वरीला तर आता समजत नसतं की काय बोलावं. त्यातच आता अहिल्या सांगत असते की चला आता मी येते, खरंच खूप छान उत्तम प्रेझेंटेशन झालं आणि मी नक्कीच अमृतधारा सगळ्यांना सजेस्ट करेन असंही आता तिने सांगितलेलं असतं. कौतुकसुद्धा तितक्याच दिमागात होत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.